मरे सगळं तुमच्यामुळे झालंय. सारखं आपलं लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद. आधीच बंद ठेवायचा ना. ते मरू दे, चल जाऊन बघूया काय झाले ते. एवढ्या रात्रीचं तो खिडकीत काय करत होती? काय झालं? मी पाणी आणायला चालले होते. अरे सत्य, कोणीतरी खिडकीतनं दगड मारला हिला. काय सध्या सावकाश सावकाश खाली का जायचं? अरे पण आपल्या घरावर कसं काय कोणी दगड फेकला? मी बी तेच म्हणतोय. थांब थांब. वय वय दगड ते येणारच होता. येऊन चुकला का काय? हिचं माझं डोसकं फुटलंय. तुला काय कसं हळद हळद. वय जावा, लवकर जावा. सत्या, लवकर बाहेर जाऊन बघा, ते जास्त लांब गेले नसतील. हा चला. नाही सत्य, कुणीच तरी घातपात करायचं हेतू असेल. मम्मी, अगं घातपात करायला आले असते ना, डायरेक्ट घरात घुसले असते. असं खुळ्यावणी दगड मारून गेले नसते. हा जय द्या, चल बघूया. आणि जर कोण खावला ना तर जागेवर कार्यक्रम फिक्स करू. चल लवकर. मंजू एक काम कर, थांब थांब थांब. हॉलमध्ये चला, हॉलमध्ये चला, आपण मनपट्टी करूया. चल चल चल, सावकाश हो, सावकाश, खाली सांभाळून सांभाळून चल. जय द्या, तू तिकडे बघ, मी इकडे बघ. चालतंय, चल लवकर. हा दादा, दादा. चल. आई ग, सत्या, काय झालं रे? कोण होतं, दिसलं का? नाही बाप्पा, बहुतेक पळून गेले असतील. पप्पा, एका ठिकाणी आम्हाला दगड गोळा केलेली दिसली. हा, अगं मम्मी, दगड गोळा केली होती. एकच दगड बसला म्हणून ठीक आहे, नाहीतर दे ठप तू ठप तू ठप. जय द्या. प्लीज मोठं प्लॅन होता की. मी काय म्हणते, म्हणजे आपल्या घरावर कशामुळे दगड फेकले असते लोकांनी?
आपलं कोणा शिवाय आहे काय तेव्हा? मला तर वाटतंय दादाशी प्रॉब्लेम असलेल्या लोकांनीच हे केलं असणार आहे. म्हणजे दादाला घाबरवायचा प्लॅन असणार, पण चुकून मम्मी पप्पांच्या खिडकीवर दगडफेक झाली असणार. अरे पण दादाशी काय प्रॉब्लेम असणार त्यांना? उलट सगळ्यांच्या अडीअडचणीत सत्तेचा पहिल्यांदा हजर असतोय बघ. नाही सवय आपल्या लोकांपैकी कोणी केलं नसणार आहे. हा बरोबर आहे जयद्या तुझं. आपले लोक कशाला असं करतील ना? राजकारणातल्याच लोकांनी कोणीतरी असं केलं असेल बघ. त्यात आता सत्या पक्षाचा प्रचार करतोय ना, मग ती बघवलंच नसेल त्याचं काम केलेलं. हा, आणि दादा तात्यासाहेबांचा खास आहे ना. आणि निवडणुकीत तात्यासाहेबांच्या प्रचारात दादाचा केवढा मोठा हात असतो अख्ख्या साताऱ्याला माहित आहे. आणि आता निवडणुका पण जवळ आल्यात. तात्यासाहेबांच्या विरोधकांनी राग काढायला हे केलं असेल तर नाही, म्हणजे दहशत निर्माण करून प्रचाराची ताकद कमी करण्याचा त्यांचा प्लॅन असेल तर. एकदम बरोबर पॉइंट आहे तुझं जयक. आज काय झालं, एका पत्रकाराची काही गुंडांनी मारहाण केली. मग वाघमाऱ्यांच्या सांगण्यावरनं आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यावर त्यानं उलट तात्यासाहेबांचंच नाव घेतलं. मग माझं डोकंच फिरलं. मग मी त्याच्या अंगावर गेलो आणि आज आपल्या घरावर दगडफेक झाली. मी काय म्हणते भाऊजी, नाही म्हणजे जाऊबाईंमुळे बी होऊ शकतंय ना. म्हणजे आता तुम्हीच म्हणला ना की त्या पत्रकारांना अटक बी केली होती आणि कंप्लेंट बी लिहून घेतली होती. होय, आणि त्याच गोष्टीचा राग काढायला आले असणार ती पोरं. नाही असं बी असू शकतं. पण वाघमारे, मी उगाच चिडलो नव्हतो त्या माणसावर. मला वाटलंच होतं की बहुतेक या पत्रकाराला ना विरोधकांनी तात्यासाहेबांचं नाव बदनाम करायला पाठवलं. अरे मला शंका आलीच होती. कसं असते वाघमारे, राजकारण ना एवढं सोपं नसते. वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागते. पैसा पाहिजे, पैसा. भाई अजून पाहिजे पैसा. मला पैसा पाहिजे, शाला पैसा पाहिजे, निवडणुकीला पैसा पाहिजे.